तर आपलं हे जे आंब्याची बाग आहे, त्याला आपण पूर्ण फेन्सिंग केलेलं आहे. हे साईडला बघू शकता तुम्ही, हे फेन्सिंग केलेलं आहे पूर्ण. आपल्या इथं शेड आहे आणि हे पूर्ण क्षेत्र आहे असं. इथं गेट केलेलं आहे. आपल्याला मेन त्रास काय आहे आपल्या क्षेत्रामध्ये? मंकीजचा खूप त्रास आहे. पण मंकीज ह्या फेन्सला पण ऐकत नाहीत. ते उड्या मारून येतातच. त्यामुळं लक्ष तर ठेवायलाच लागतं. दुसरं रानडुक्कर, मोर. मोर पण कंपाऊंड वरती उड्या मारून म्हणजे ते फ्लाय करतातच. उड्या मारून येतात ते. उडी नाही म्हणू शकत त्याला. फ्लाय करून आतमध्ये येऊ शकतात ते. आणि रानडुक्कर नाही येऊ शकत आतमध्ये एकदा गेट क्लोज झालं की. तिसरं, चौथं म्हणजे बिबटे वगैरे आहेत तिथं, पण बिबट्यांचा काय आंब्याच्या झाडाला काही त्रास नाही आहे. पण एक शेतावरती जर आपल्याला लक्ष ठेवायचं आहे, तर आपल्याला एक सिस्टीम बसवणं गरजेचं होतं. म्हणून मी एक CCTVची सिस्टीम बसवली आहे. तर हा समोर दिसतोय तो हा IMOU कंपनीचा कॅमेरा घेतलाय मी. ह्याला आपण PTZ कॅमेरा म्हणतो, ड्युअल लेन्सचा. तिथं दिसत असेल तुम्हाला खाली एक PT लेन्स आहे. PT म्हणजे पॅन अँड टिल्ट. पॅन टिल्ट म्हणजे डावी उजवीकडे पण कंट्रोल करतो आणि आपण खालीवर म्हणजे टिल्ट करू शकतो त्याला. आणि वरती जो एक कॅमेरा दिसतोय तो फिक्स कॅमेरा आहे. सो त्याला आम्ही इथं या शेडवरती बसवलं आहे आणि ह्याचं कंट्रोल युनिट वगैरे सगळं आतमध्ये आहे. सो ही जी PT लेन्स आहे त्यातनं मी असं 360 डिग्रीमध्ये मूव्ह करून बघू शकतो आपल्या मोबाईलवरती. ह्याला खर्च म्हणजे सिम कार्ड घ्यायला लागतं एक. सिम कार्डला डेटा प्लॅन घ्यायला लागतो. 1 GB पर डेचा इनफ असतो. आणि दुसरं ह्या IMOU कंपनीचा क्लाउड बॅकअप असतो, त्याचा एक सबस्क्रिप्शन घ्यायला लागतं. सो ते वर्षाचं 4,500 आणि त्याचा काहीतरी कॉपर प्लॅन मिळतो. तसे सिल्वर आणि गोल्ड प्लॅन पण आहे, पण कॉपर प्लॅन सफिशियंट आहे. आणि आपला डेटा प्लॅन तो जवळपास एक ₹800 84 डेजला वगैरे पडतो. सो तेवढंच खर्च आहे म्हणजे जवळपास 8-9 हजार रुपये वर्षाचे पकडून चालायचं. पण ह्यानं आपलं पूर्ण क्षेत्राची निगराणी होते आणि कोण येतंय कोण जातंय सगळं आपल्याला डेटा पॉईंट राहतात आपल्याकडं. आपण कन्फर्म पण करू शकतो. एखादं जर अनवॉन्टेड कोण आला तर त्याला ते एव्हिडन्स दाखवून आपण कन्फर्म पण करू शकतो त्याला. आणि हे आपलं कंट्रोल युनिट आहे. कंट्रोल युनिट म्हणजे एक बॉक्स बनवलं मी. आणि ह्याच्यामध्ये काय काय आपला तो कॅमेरा त्या त्या कोपऱ्यात आहे. तिथून ही वायर आपण अशी इथून कन्सील करून आणलेली आहे. आणि इथून एकच मेन प्लग आहे. आणि ह्याच्यामध्ये हे जर पाहिलं तर हा राउटर आहे आणि हा आपला SMPS आहे, पॉवर सप्लाय. सो ह्या SMPS मधून मी कॅमेरा आणि राउटर दोघांना सप्लाय दिलेला आहे. सो आपल्याला बस एवढंच लागतं, एक वायफाय राउटर, एक पॉवर सप्लाय SMPS पाहिजे असेल तर. तशी गरज नाही आहे, पण मी म्हणलं की लाईट नसताना एक 20-25 मिनटं बॅकअप राहिला तर चांगले. ह्याचं मेन काम हे आहे की लाईट नसताना तो बॅकअप देतो. माझं तर म्हणणं आहे की प्रत्येकाने असं CCTV कॅमेरा सेटअप वगैरे बसवून घ्यायला पाहिजे, कारण खूप हेल्पफुल असतं हे. कारण आता मागच्याच वेळी एक एक इथं चरायला आले होते इथं, शेळ्या घेऊन, शेळ्याचं कळप घेऊन. तर त्याचं एक बकरं काहीतरी आतमध्ये घुसलं इथून खालून, गेटच्या खालून. तर तो माणूस गेटच्या खालून सरपटत आतमध्ये आला. नंतर त्यांना डिनाय केलं की, पण आपल्याकडे एव्हिडन्स होता, कन्फ्रंट केलं. ते कसं जरा पण बसते आणि मग एकाला पकडल्यानंतर बाकीच्यांना पण कळून जाते की ह्यांच्याकडे आहे सिस्टीम आणि ह्यांच्याकडे हे बघतात नॉर्मली. त्यामुळे नंतर कोण असं धाजवत नाही करायला. सो जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही करू शकता, हे हेल्पफुल आहे.